स्मृती एंटरप्राइजेसच्या वतीने द ज्वेल वन पेजेंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 या भव्य राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स 13 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील महिलांना आपली प्रतिभा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व प्रभावीपणे सादर करण्याची संधी मिळणार आहे। या पत्रकार परिषदेला स्मृती एंटरप्राइजेसच्या संचालिका स्मृती बोनगे, संचालक आधार शिंदे तसेच इव्हेंट पार्टनर सारिका तुळवे पाटील, अनिल व्यवहारे, ईशा यादव उपस्थित होते। स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स 13 मार्च 2026 रोजी सदाशिव पेठ येथील सॅफ्रॉन बँक्वेट्स येथे होणार असून यावेळी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। नमस्कार, मी स्मृती बोनगे। आमची कंपनी स्मृती एंटरप्राइजेस घेऊन येत आहे द ज्वेल वन पेजेंट 2026 मिस अँड मिसेस महाराष्ट्र। स्मृती एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आम्ही खूप मोठा हा सौंदर्य स्पर्धा घेऊन येत आहोत त्या सगळ्या महिलांसाठी ज्यांना काहीतरी करून दाखवायची इच्छा असते, पण त्यांना एक नीट व्यवस्थित किंवा एक मोठा प्लॅटफॉर्म मिळत नाही। तो प्लॅटफॉर्म आम्ही त्यांना उपलब्ध करून दिला आहे केवळ 599 ह्या प्राईजमध्ये। आणि त्यांनी म्हणजे ही आपली ऑडिशनची फीज आहे। त्यांनी ऑडिशन्समध्ये यावं, त्यांनी म्हणजे प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी म्हणजे त्यांना स्टेज मिळत नाही, तर ते स्टेज आपण त्यांना उपलब्ध करून दिलं आहे। ते तिकडे येऊ शकतात, ते त्यांचं वॉक दाखवू शकतात, त्यांचं रॅम्प वॉक दाखवू शकतात आणि त्यांना म्हणजे त्यांचा टॅलेंट शोकेस करायलाही एक प्लॅटफॉर्म मिळतं। आणि जे नवीन असतील, ज्यांना रॅम्प वॉक किंवा हा फॅशन शो किंवा सौंदर्य स्पर्धा हे सगळं नवीन असेल, तर त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यावर त्यांना 2 व्हिडिओज जातात आपल्याकडून की तुम्ही रॅम्प वॉक कसा करायचा आहे, तुम्हाला काय घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे, प्लस तुमचे केस कसे हवेत, तुमचा मेकअप कसा असावा आणि तुम्ही काय बोलायला हवं, तुमचं इंट्रोडक्शन कसं असावा, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्यांना 2 व्हिडिओजच्या माध्यमातून देणार आहोत। आणि ते व्हिडिओज कोण नाही तर ते आपले जे कोरिओग्राफर्स आहेत, ज्यांना आपण नेमलेलं आहे, जे ज्युरी पॅनलमध्ये जे बसतात आपले फॅशन कोरिओग्राफर्स, जे त्या क्षेत्रातले धुरंधर आहेत, त्यांच्याकडूनच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतो। आणि आम्हाला जो प्रतिसाद मिळाला नवी मुंबईमध्ये तो इतका छान होता की आमचं मन भरून आलं। आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलेलं, आम्ही ही उम्मीदच नव्हती केलेली की आमच्याकडे 89 कंटेस्टंट्स येतील। आम्हाला सकाळ ते संध्याकाळ झाली, संध्याकाळी पण जेव्हा त्यांना टॅलेंट राऊंड होता तेव्हाही ते तेवढेच उत्साहित होते आणि तेवढेच एक्सायटेड होते जेव्हा ते सकाळी होते। एक गिफ्ट हॅम्पर आपल्याकडून येत आहे स्मृती एंटरप्राइजेस तर्फे, तर ते गिफ्ट हॅम्पर पण आपण त्यांना त्याच किमतीचं देत आहोत। प्लस त्यांना जेवण वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळेवरती आपण सगळ्या गोष्टी करत आहोत। प्रत्येकाचा एक टाईम शेड्यूल ठरलेला आहे। त्यांना सेलिब्रिटीची भेटीपासून त्यांचा एक कॉमन फोटो सेलिब्रिटी बरोबर, तिथून पुढे त्यांची पूर्ण जर्नी राहत आहे। आणि त्याचसोबत तिथं समजा ज्या महिला पुण्यामध्ये पण सहभागी होतील आपल्याकडे, त्यातल्या 2 महिलांना घेऊन पेंटेन स्टुडिओ मुंबईमधल्या 2 आणि पुण्यातल्या घेऊन आत्ता एक गणपतीवरचं गाणं जे रिलीज करते पेंटेन स्टुडिओ, त्याच्यामध्ये त्यांना एक पार्टिसिपेट होण्याची एक संधी निर्माण होणार आहे याच्या माध्यमातून। त्याचसोबत जे लोक इथं सिलेक्ट होतील फिनालेसाठी, त्या लोकांसाठी मूळ म्हणजे एंड ऑफ द इव्हेंट जे फिनालेला असतील सहभागी, त्यांच्यासाठी आपण एक जयस्तुती म्हणून एक मोठं गाणं लॉन्च केलेलं आहे पेंटेन स्टुडिओ आणि स्मृती एंटरप्राइजेसच्या माध्यमातून, की तिथे त्यातल्या 40 महिलांना एक संधी निर्माण होते। त्यासोबत अनेक ॲडव्हर्टायझिंग कंपन्या येणार आहेत की ज्यांना तिथे वेगवेगळ्या ब्रँडसोबत त्यांना टायअप करता येईल आणि एक मोठी संधी त्यांना प्लॅटफॉर्म म्हणून निर्माण करता येईल। पुणे ऑडिशन कधी आणि कुठे आहे आणि किती वाजता? पुणे ऑडिशन हे 13 तारखेला सॅफ्रॉन बँकेट हॉल येथे होणार आहे। कंटेस्टंटसाठी सकाळी 9 वाजताची वेळ आहे की त्यांनी सकाळी 9 वाजता हजर राहायचं आहे, जेणेकरून त्यांचे बॅचेस सगळ्या गोष्टी त्यांना मिळून जातील। आणि 10 वाजता त्यांना जे आपले ज्युरी पॅनल्समधले जे मेन इन्फ्लुएन्सर म्हणजे मेन जे आहेत ज्युरीज, हे तुम्हाला गाईडलाईन देतील की कशा पद्धतीत हा रॅम्प वॉक करायचा आहे, तुम्हाला काय काय इंट्रोडक्शन द्यायचं आहे, कशा पद्धतीत होणार आहे। त्याच्यानंतर मेन इव्हेंट हा 11 वाजता सुरुवात होणार आहे। तर मी सर्वांना नम्र विनंती करतो की आपण वेळेमध्ये हजर राहावं आणि वेळेत हा प्रोग्राम सुरू करण्यास मदत व्हावी।